आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी, युतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे आणि यावरती शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनी देखील स्पष्टीकरण दिलंय। महाराष्ट्र इतका मोठा आहे आणि त्यातील ज्या 288 जागांचं वाटप आहे ते भारत पाकिस्तान फाळणीपेक्षाही भयंकर आहे असं राऊतांनी म्हटलंय। पुढले 24 तास हे युतीसाठी महत्त्वाचे आहे, कारण शेवटच्या टप्प्यात ही चर्चा आलेली आहे। दोन्ही बाजूने चर्चा होत आहेत। 288 जागांचं वाटप करणं एकमेकांना हे सोपं नाही। हिंदुस्थान पाकिस्तानचा बटवारा सोपा होता असं म्हणून फार तर मी, दोन देशाचा बटवारा सोपा असतो, प्रॉपर्टी इकडे तिकडे जाते, जमीन जाते। 288 जागांचा किस काढला जातो आणि कोणाच्या वाट्याला काय येईल हे सांगता येत नाही आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं मन राखायचं असतं। तर शिवसेना आणि भाजप विधानसभा निवडणुकीत युती होणार की नाही या प्रश्नावर अजूनही तोडगा निघालेला नाहीये। दोन्ही पक्षांमध्ये नेमकी काय खलबतं सुरू आहेत यावरच शिवसेना नेते संजय राऊतांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपाची युती होणार की नाही होणार हा संभ्रम अजूनही कायम आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आहेत। सर, काय नेमकं घडतंय शिवसेनेच्या गटामध्ये? युतीसाठी शिवसेना रेडी आहे की नाही रेडी? कळेल ना, उद्धव ठाकरे बोलतील ना किंवा अमित शाह येतील ते बोलतील। तुम्ही कशाला धावपळ करताय सगळी? तुम्ही उगाच तुमच्या जीवाची घालमेल करून घेऊ नका। थांबा, 24 तास थांबा म्हटलेत ना सगळे। जाहीर तर करावं लागेल ना जे काय आहे ते। फार तुम्ही डोक्याला त्रास करून घेऊ नका, सगळं ठीक होत आहे। 24 तासाचं अल्टिमेटम म्हणजे नेमकं कसं आहे? म्हणजे कोणी दिलं अल्टिमेटम? कोणी दिलं अल्टिमेटम? दाखवा, कोणी सांगितलं अल्टिमेटम आहे म्हणून? आपण सांगा ना, अल्टिमेटम कोणी दिला? 24 तास थांबा याला अल्टिमेटम म्हणतात का? 24 तासामध्ये चर्चा होतात, घडामोडी होतात। काल देखील महत्त्वाची बैठक झाली, या बैठकीमध्ये अंतिम शिक्कामोर्तब झालंय का? या बैठकांसंदर्भात सगळ्यात जास्त तुमच्यासारख्या मीडियाला माहीत असतं, आम्हाला माहीत नसतं। आम्ही पक्षात काम करत नाही, तुम्ही जास्त आमच्या पक्षात काम करता, मीडियाचे लोक, तुम्हाला जास्त माहिती आहे, आम्हाला माहिती आहे। शेवटचा प्रश्न, सातारा लोकसभाची तारखा देखील निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे। सातारा लोकसभा ही शिवसेनेची जागा आहे। आता शिवसेना या संदर्भात काय नेमकं करणार आहे? हे बघा, तिकडले विद्यमान खासदाराने भाजपात प्रवेश केला म्हणजे ते भाजपात गेले। आता या लहान सहान गोष्टीवरती ताणतणाव कशा करता करायचे नंतर पाहू ना। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये परत जागांचं वाटप होईल, मग साताराच्या बदल्यात आम्हाला काय घेता येईल ते पाहू। आधी उदयनराजे भोसले यांना निवडणूक लढू द्या, त्यांना जिंकून येऊ द्या, त्यानंतरचा निकाल आहे तो का घ्यायचा तो। सध्या निवडणूक तर होऊ द्या। पोटनिवडणुकीत शिवसेनेची काय भूमिका असेल लोकसभेत? बघा, ही युती आहे, युतीमध्ये काय भूमिका असणार? तर सातारा लोकसभेमध्ये देखील शिवसेनेची युती असणार, त्यामुळे सातारा लोकसभा ही युतीमध्येच लढवली जाईल। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये युतीचं काय होणार हे अजूनही ठरायचं बाकी आहे। 24 तासाचा अवधी आहे, या 24 तासामध्ये नेमकं काय घडतंय हे पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तिकडे अहमदनगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघात अजित पवारांच्या उपस्थितीत निर्धार सभा पार पडली। पुतण्या रोहित पवार यांच्यासाठी अजित पवारांनी या मतदारसंघात पहिल्यांदाच सभा घेतली आहे। राष्ट्रवादीतूनच उमेदवारीसाठी इच्छुक असलेले राजेंद्र गुंड देखील या सभेला उपस्थित होते। सभेच्या सुरुवातीलाच गुंड यांनी आपला उमेदवारीचा दावा मागे घेत रोहित पवारांच्या उमेदवारीला समर्थन दिलं। या सभेमध्ये अजित पवारांनी राज्य सरकारच्या कामावर चौफेर फटकेबाजी करत पुतण्या रोहितला निवडून देण्याचं भावनिक आवाहन देखील केलं। रोहित नौका आहे, नवीन आहे, जो काम करतो तोच कदाचित कधी कुठे चुकतो। मी देखील सुरुवातीला काम करत असताना माझ्याकडनं पण काही चुका झाल्या, पण जनतेने मला सांभाळून घेतलं। तुम्ही देखील रोहितला सांभाळून घ्या, कुठं अडचण येऊन देऊ नका। RIT सभागृहात आम्हाला सांगितलं, सर सकट कर्जमाफी देतो। कर्ज जामखेडकरांना हात वर करा रे, कुणाकुणाला कर्जमाफी मिळाली मलाही बघायचं। काय परिस्थिती आहे? 3-3, 4-4 वर्ष यांच्या काकांनी कर्जमाफी दिली होती का? माझ्या काकांनी तरी एका झटक्यात कर्जमाफी दिली।